मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी नाशकात भाजपची मोठी कारवाई। बंडखोर अलका अहिरे, कैलास अहिरेंची पक्षातून हकालपट्टी केली आहे। निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिल्यानं अहिरेंवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, काय माहिती येते? भाजपनं हकालपट्टी केलेली आहे काही पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची, काय अधिक माहिती? महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण एबी फॉर्म वाटप काही गोंधळ झालेला होता आणि त्याच अनुषंगाने आता पदामध्ये काही उमेदवारांना मागे घेण्याचे आदेश मध्यंतरी पक्षाचे अध्यक्षांनी दिलेले होते, पण अलका अहिरे आणि कैलास अहिरे यांनी आपली उमेदवारी हे मागे घेतले नाही आणि आज मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या दौऱ्याच्या आधी या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। अजूनही काही बंडखोर जे आहेत भाजपचे, त्यांना सुद्धा उमेदवारी मागे घेऊन जे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्याचे आदेश पक्षाचे आहेत। त्यामुळे या सगळ्या संदर्भात अजून काय काय एकूणच घडामोडी घडतात आगामी काळात हे बघणं महत्त्वाचं आहे। जी किरण, आणखी कोणाकोणावर कारवाई होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय? बऱ्याच ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी, म्हणजे ज्यांना तिकीट मिळाले नाही अशा लोकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी घेतली आहे। अशाही लोकांना एक इशारा हा मानला जातोय। त्यामुळे ते उमेदवार आता अखेरचे 2 दिवस आहेत आपली उमेदवारी मागे घेऊन किंवा अधिकृत जे भाजपचे उमेदवार तिथं आहेत त्यांना पाठिंबा देतात का हे महत्त्वाचं आहे। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।